आणि वाहन चोरी, ई-रिक्षा चोरी आणि बॅटरी चोरी अशा गुन्हा ओपन करत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे. काय नेमकं माहिती आहे, कोण आरोपी आहे, कितीच्या मुद्देमाल जप्त झालेला आहे, किती आरोपी आहे, काय सांगता? पोलीस स्टेशन पाचपावलीच्या हद्दीमध्ये 12/6/25 रोजी रात्री साधारण एक इसम आहेत ते जे राहणारा उत्तर प्रदेश येथे आहेत, तुफानी कृपाशंकर शुक्ला हे आपले नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे जेवणाच्या शोधामध्ये होते. गाडीवरून जाणारे 3 इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते, पाकिटातले 5,000 रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले. त्यानंतर आमचे DB पथक रात्री गस्तीवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन 3 आरोपी सदर 2 व्हीलरमध्ये होते त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. पकडण्यात आलेले आरोपी हे 3 आरोपी आहेत. त्यापैकी 2 आरोपी हे पाचपावली हद्दीतीलच राहणारे आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे. आरोपी आहे राकेश उर्फ खाट्या नरेश झोडापे, हा बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे. त्याचप्रमाणे त्याचा जो मित्र आहे पियुष उर्फ दादू प्रकाश साळवे, तो पण बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे. आणि त्यांच्यासोबत जो तिसरा मित्र होता त्यांचा तो गणेश उर्फ गण्णा आनंद बुर्डे, हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे. हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मोजमजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या DB पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली. पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरचे होते. त्यांच्यावर पाचपावलीमध्ये आणि नागपूर सिटीमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक मोबाईल आणि पर्स जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांचा PCR असताना आणखी गुन्ह्याची उकल होण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी केली असता पोलीस स्टेशन पाचपावली येथील यापूर्वी अपराधावर असलेले 3 गुन्हे जे 2 व्हीलर चोरीचे होते ते 3 गुन्हे उघडकीस करण्यात आले. त्याचप्रमाणे यशोधरामधील 2 वाहन चोऱ्या ह्या उघडकीस करण्यात आल्या. त्याचबरोबर गणेशपेठ हद्दीतून एक ई-रिक्षा चोरीला गेली होती. ई-रिक्षासुद्धा उलगडा झालेला आहे. त्याचप्रमाणे हे आरोपीकडून ई-रिक्षाच्या बॅटऱ्या आणि हे वारंवार चोरी करताना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन साधारण 4,49,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमागे माननीय वरिष्ठांचे सहकार्य घेऊन माननीय वरिष्ठ बाबूराव राऊत साहेब तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल वाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी प्रकाश पवार यांची टीम आहे, पोलीस हवालदार प्रकाश पवार, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार प्रकाश पखान, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, त्याचप्रमाणे नितीन लोखंडे, आशिष बावनकर आणि प्रीती थोरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.